हाय फ्रेंड्स, एक नवीन रेसिपी घेऊन आलो. दह्याची कढी. तर आपण आता इथे 2 चमचे दही घेत आहोत. एक चमचा त्यात बेसन टाकायचं, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर जरा टाकायची, थोडं हिंग टाकायचं, जिरं. आता आपण हे मिक्सरला लावून याची बारीक बारीक करून घेऊया. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. थोडं पाणी टाकून माझ्याकडून हे आलं थोडं टाकायचं राहून गेलं, ते आता मी टाकते. गॅसवर आपण पातेलं ठेवलंय, त्यात आपण 1 चमचा तेल टाकलंय. त्याच्यात राई टाकायची, राई तडतडली की कढीपत्ता आणि ह्या ताकाला आपण दह्याचं ते कढी ताक केलंय त्याचं अलग तोडून. आता याच्यात आपण 1/2 चमचा हळद टाकायची. आता आपण चवीनुसार असं 1 चमचा साखर टाकायची, मीठ टाकायचं. ही आहे आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी. ही अजिबात त्याला उकळ थोडी काढून पटकन उतरायचं, म्हणजे ती फुटणार नाही. ही झाली आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी. वरती कोथिंबीर टाकून 1 उकळी काढायची फक्त, म्हणजे ही कढी फुटत नाही आणि उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये आपल्याला ही कढी पोटासाठी चांगली असते. सो फ्रेंड्स, आपली रेसिपी तयार झाली आहे. प्लीज तुम्ही करा, आम्हाला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर. थँक्यू.